लग्नामध्ये आपण फिटेस्ट, सेक्सिएस्ट, कमाल आणि सुंदर दिसावे यासाठीच्या सगळ्या डाएट आणि फिटनेसच्या टिपा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नंबर 1, तुमचं लग्न 3 महिने, 5 महिने, 6 महिने, अजून वर्षभर असेल आणि छान, कारण हेल्थ आणि फिटनेस वाया जाणार नाही. आता डाएटमध्ये करायचे इन जनरल बदल तुमच्या स्पेशल डेला तुम्ही कमाल दिसण्यासाठी, आणि ते म्हणजे बिया खा. सीड्स सगळ्यात अप्रतिम, स्पेशली तेल बिया, म्हणजे उदाहरणार्थ सूर्यफूल, जवस, तीळ, अशा पद्धतीचे जे सीड्स असतात त्यानं तुमची त्वचा कमाल होणार आहे. तुमचे केस लिटरली आतून बाहेरून शाईन करायला लागतात. आणि त्यात तुम्हाला थोडंसं सुरुवातीला अशा पद्धतीच्या बिया खाण्याची सवय नसेल तर तुम्ही काय काय करू शकता, फ्रूटच्या सीड्स सुद्धा मिळतात, म्हणजे फळांच्या बिया, उदाहरणार्थ पंपकिन सीड्स, वॉटरमेलन, पपया सीड्स. आणखी त्याच्यावरचा दुसरा आणि तिसरा उपाय म्हणजे त्या तुम्ही थोड्याशा रोस्ट करून खाऊ शकता. आजकाल पॅकेटमध्ये रोस्टेड सुद्धा मिळतात, पण त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज, एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल, एक्स्ट्रा फ्लेवर्स, एक्स्ट्रा शुगर आणि सॉल्ट नाही आहे ना, हे बघायचं. आता पूर्णपणे कच्च्या काहींना जात नाहीत, मी समजू शकते. त्याचं थोडंसं शुगरी व्हर्जन म्हणजे घरामध्ये त्या सगळ्या बियांचं मिळून पौष्टिक लाडू बनवणे आणि गोडव्यासाठी खजूर वापरणे, ना की गूळ किंवा साखर वापरणे. सीड्सचा खूप मोठा फायदा म्हणजे आपली जी मासिक पाळी असते ती रेग्युलेट व्हायला प्रचंड मदत होते. हॉर्मोनल बॅलेन्ससाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सीड्स खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे मला बिया हा प्रकारच आवडतो. जर उद्या पुढे मागे जाऊन जर मी कोणतं प्रॉडक्ट आणलं स्वतःचं, तर मी ते सीड्सचं आणेल, बियांचं आणेन, याची मी गॅरंटी देते. इतके सीड्स माझ्या खाण्यामध्ये आहेत. हे पण खूप मोठं सिक्रेट आहे. माझे केस किती मी कापले, वेगवेगळे हेअरस्टाईल्स करते, त्याची लेंथ खूप येते, ते वाढतात खूप पटापट. त्याचं कारण मी भरपूर सीड्स खाते. तुमच्या स्पेशल डेच्या वेळी तुम्हाला फिटनेस, लवचिकता, पचन आणि त्वचा आणि केस छान ठेवायचे असेल, सीड्स खा. नंबर 2, सोनं आणि चांदी पिणे. लग्नामध्ये सोनं आणि चांदी आपण घालणार आहोत भरपूर, पण हे दागिने वेगळे आणि पिण्याचं सोनं आणि चांदी वेगळं मिळतं. आता ते कसं प्यायचं, 1/4 पाण्यामध्ये ते टाकायचं आहे, ते वेगळं मिळतं. ते रात्रीच्या वेळेला भरपूर उकळवायचं आहे, रात्रभर ते पाणी ठेवायचं आहे आणि सकाळी उठून ते पाणी प्यायचं आहे. यानं काय होणार आहे, जे जे इन्फ्लमेशन होतं, म्हणजे शरीरावरती जी सूज येते किंवा शरीरासाठी सुद्धा इन जनरल ते अतिशय पौष्टिक मानलं जातं अशा पद्धतीचं पाणी पिणं. त्याची जास्त चौकशी तुम्ही करू शकता. ते कुठून मिळणार, काय, याच्या सगळ्याची एक्स्ट्रा माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नंबर 3, दिवसाला 2 तरी फळं खा. शुगरचं क्रेविंग झालं, फळासारखा अप्रतिम दुसरा पर्याय नाही. फळाचा आणखी एक फायदा म्हणजे फायबर, अतिशय चोथा, स्पेशली विटॅमिन सी वाली फळं, म्हणजे संत्र, मोसंबी, ही जी फळं असतात ते त्याच्यामध्ये इतके छान धागे धागे दोरे असतात, फायबर्स असतात, त्याच्यामुळे पोट साफ होणार आहे. दुसऱ्या दिवशी शिशू उत्तम झाल्यानंतर तुम्ही विचार करू शकत नाही इतकं पोट फ्लॅट होतं. आणि आपलं पोट जेव्हा साफ राहतं, अजिबात ब्लोट होत नाही, तेव्हा पुन्हा एकदा खूप छान वेळेमध्ये आपल्याला भूक लागते, वेळेमध्ये छान शिशू, प्रातर्विधी सगळ्या गोष्टी छान छान व्हायला लागतात. तेव्हा आपल्याला काहीच वेगळ्या पद्धतीचं माप, जी आपली मापं घेतलेली असतात जेव्हा फिटनेस मस्त चालू असतं, ब्लाऊज आणि सगळं शिवायला टाकतो तेव्हा, ती सेम मापं न राहता उलट पोट साफ होत असल्यामुळे तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही थोडेसे उलट अप्रतिम, थोडेसे काकणभर पोट फ्लॅट झालंय, ब्लोटिंग नाहीये, फिट वाटतंय, तरतरीत आहे असं तुम्हाला जाणवायला लागेल. त्याचं कारण आहे फळं. नंबर 4, रोज मिक्स व्हेजिटेबल सूप प्या. लिक्विड डाएटनं, म्हणजे जेवणच जेवायचं, आपल्याला अन्नच खायचंय, पण ते खातोय पण अतिशय पूरक आणि पोषक, आपल्यासाठी चांगलं, म्हणजे काय, सगळ्या भाज्या पोटात जाणार आहेत. दुसरं, तरी सुद्धा ते पातळ असल्यामुळे, आपण तयार केलेलं घरातलं सूप असल्यामुळे सगळ्यात चांगल्या भाज्या, चांगलं तेल, चांगलं फोडणी दिलेलं घरातलं आपण खातोय, आपण बाहेरचं काहीच खात नाही आहोत. हा पण फायदा होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लिक्विड प्यायल्यामुळे आपल्याला भरपूर पोट भरणार आहे, रात्री झोप पण चांगली लागणार आहे आणि याचबरोबर लिक्विड डाएटनं फिलिंग खूप लवकर वाटतं, म्हणजेच काय, पोट लवकर भरतं, पण त्या मानानं कॅलरीचा काउंट जर आपण घेतला तर बेनिफिट, सगळे फायदे आपण घेतले, कॅलरीज मात्र जास्त गेन झाले नाहीत आणि पचनही लवकर झालं. नंबर 5, त्वचेसाठी फ्रेश आवळे किंवा लिंबाचा रस प्या. प्रचंड फायदे आहेत लिंबाचे किंवा आवळ्याचे. आपल्या ना ऑलमोस्ट रोजच्या जेवणातून ते बाहेर जायला लागले. तुम्हाला लिंबू पाणी प्यायचंय, खूप छान. जेवणावरती घेतलं, खूप छान. सगळ्यात उत्तम उपाय मला असं वाटतं, कारण आवळा असाच खाता येतो, आवळ्याचं लोणचं, आवळा वेगवेगळ्या पद्धतीनं आवळा कंझ्युम करता येतो. लिंबाच्या बाबतीमध्ये काय होतं की ते करताना मला असं वाटतं, सॅलड्सवरती जर तुम्ही लिंबू जर घेतलं ना तर भरपूर प्रमाणामध्ये घेता येतं. दिवसाला 1 ते 2 लिंबू आपण आरामात संपवू शकतो. आणि तरी सुद्धा लिंबाचं नाव घेऊन पाणी सुटलेलं आहे तोंडाला. तर
एक्झॅक्टली. खूप चांगली लाळ तयार होण्यासाठी जेवणाच्या आधी आणि ही लाळ जी तयार होणार आहे आपल्या तोंडामध्ये आणि चांगलं जे पित्त आहे जे आपल्याला पचनासाठी, अन्नासाठी उपयोगी येणार आहे, हे सगळे चांगले चांगले फायदे दीर्घकाळ टिकणारे आहेत. नंबर 6, आणखी एक गोष्ट जी गैरसमज मानला जातो. जर तुमचं लग्न आहे, स्पेशल डे आहे, तुम्हाला लोकांच्या समोर यायचंय, तुम्हाला खूप भारी दिसायचं, आपण सगळे सेलिब्रिटी होतो, आपण सगळे स्टार असतो, राईट? अशा वेळेला आपल्याला खूप छान दिसायचं असतं, स्पेशली स्किन. खूप लोकांना असं वाटतं आता मला वेट लॉस करायचं तर मी ड्रायफ्रूट खायचे नाहीत. असं अजिबात करू नका. ड्रायफ्रुट्स तुम्हाला हेल्दी करणार आहेत, ताकद देणार आहेत आणि त्याचबरोबर ड्रायफ्रुट्सनं आपली त्वचा कमाल दिसणार आहे. जो ग्लो आहे तो आतून यायला लागतो, प्लस ताकद आणि स्ट्रेंथ मिळते, म्हणून ड्रायफ्रुट्स खा. नंबर 7, शेवग्याच्या शेंगा भिजवून खा. आवडत नसतील तरी खा, भाजी करून खा, पण प्लीज खा. अशक्य फायदे आहेत. शेवग्याच्या शेंगांनी तब्येत खूप छान राहते, गुडघ्यांसाठी खूप छान आहे आणि त्वचेसाठी सुद्धा खूप सुंदर आहे. त्यामुळे लग्नाचा तुमचा जो स्पेशल डे आहे त्याच्या आधीच्या तुमच्या डाएटच्या प्लॅनमध्ये कुठेही उकडून खा, मीठ लावून खा, हळद टाकून खा, छोटंसं काहीतरी बनवून खा, सूप प्या, पण शेवग्याच्या शेंगा खा. शेवग्यामध्ये अतिशय मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात आणि ते प्रचंड फायद्याचे असतात आणि म्हणूनच शेवग्याला हेल्दी म्हणून खूप छान मानलं जातं. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा जर करता येत असतील किंवा खाता येत असतील, आम्हाला सगळ्यांना आयडिया सांगायच्या असतील की अशा पद्धतीने पण शेवग्याच्या शेंगा खाता येतात, तर मला कमेंट बॉक्समध्ये ते लिहून पाठवा. नंबर 8, दही किंवा ताक रोज घ्या. तुम्ही जर लॅक्टोज इनटॉलरंट असाल, म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून तुम्हाला ॲलर्जी असेल, काही हेल्थ रिलेटेड काही इश्यूज असतील, तर ऑफकोर्स हा मुद्दा तुमच्यासाठी नाही. पण जे जे इतर लोक आहेत त्यांना मला इथे सांगायचं आहे, स्पेशली मी प्रेग्नन्सीनंतर ब्रेस्ट फिडिंग जेव्हा संपूर्ण थांबवलं, त्यानंतर मी माझा वेट लॉस काय केलं, कसं केलं, याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी माझ्या डोक्यावरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो नक्की व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ताक आणि दह्याचा वापर काय होतं, प्रचंड प्रोबायोटिक आहे, म्हणजे चांगले जंतू आपल्या पोटामध्ये जाणार आहेत आणि त्यानं आपलं गट म्हणजे पचनक्रिया, संपूर्ण पोट खूप छान राहणार आहे. खूप लोकांना हे कळत नाही की पचनशक्तीवरती, पचनकृतीच पूर्णपणे आपलं पोट जेव्हा साफ राहतं, पोट खूप छान राहतं, तेव्हा आपसुकच वेगळे प्रयत्नच करावे लागत नाही, आपली त्वचा खूप छान राहते. आणि म्हणूनच तुम्हाला जाणवत असेल, ज्यांना कधीही पिंपल किंवा ॲक्ने येत नाहीत, माझ्यासारखे लोक, आजपर्यंत इथे छोटासा आलेला आहे, त्यांना पाळीच्या काळामध्ये 100% हीट बॉईल पिंपल किंवा ॲक्ने येतात किंवा काहीतरी रॅश होते, तेलकट होतं, घामाचा वेगळ्या पद्धतीनं वास येतो. त्याचं कारणच असं, आपले हॉर्मोन्स बदलतात आणि आपले पचनक्रिया सुद्धा बदलते आणि म्हणूनच पोटाचा, गटचा डायरेक्ट संबंध आपल्या त्वचेवरती आहे. ताकानं, आणि एक फायदा म्हणजे ताकानं पोट खूप छान भरतं. जेवणामध्ये आपल्याला बऱ्याचदा अजून थोडंसं गोड घेऊ, अजून थोडंसं एक्स्ट्रा घेऊ, अशा वेळेला कंट्रोल करता येत नाही. अशा वेळेला जेव्हा ग्लासभर आपण ताक पितो, स्पेशली घरी बनवलेलं दह्याचं ताक जर असेल, तर क्या बात आहे. तुम्हाला अजिबात एक्स्ट्राचे जे मधले अधले जे एक्स्ट्रा क्रेविंग्स असतात, ज्याचा अजिबात जेवणाशी संबंध नाही, ते टाळता येतात, कारण तुम्ही छान ताक प्यायलेलं असतं. दुधामध्ये किंवा मधामध्ये टाकून तुम्ही केसर घेऊ शकता. दररोज 2 तरी केसरच्या त्या छोट्याशा कांड्या त्या घ्यायला लागा. त्याचा फायदा असा होतो की जो ग्लो येतो ना, तो आतून येतो, त्वचा खूप छान होते. ह्या सगळ्या पारंपरिक जुन्या प्रूव्हन गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहिती आहेत. फक्त रिमाइंडर म्हणून हा छानसा व्हिडिओ आहे. आपल्या स्पेशल दिवशी आपल्याला तुकतुकीत आणि ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर दररोज नक्की केसर खा. नंबर 9, जेवणाबरोबरच जेवणाची वेळ पण तितकीच महत्त्वाची असते. कारण जेवणाची वेळ चुकली की पित्त होतं. मी मान्य करते, आपण घराबाहेर पडतो, शॉपिंग असते, खूप गोष्टी आहेत. एका पाठोपाठ एक ट्रॅफिक लागू नये म्हणून एकदा घराबाहेर पडलो, ते सगळी कामं उरकून आपल्याला यायचं असतं. त्यामुळे सगळे लंच, ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळचं जर असेल काही खायचं, सगळ्या वेळा चुकायला लागतात. आणि मग लोकांना कळत नाही की इतकी सगळी मेहनत केली, एवढ्या बाहेरून ट्रीटमेंट्स वगैरे घेतल्या, तरी सुद्धा स्किन का चांगली नाहीये किंवा डोकं का दुखतंय, अननेसेसरी काही काही वेगळ्या गोष्टी सुरू होतात, पित्ताच्या गोळ्या घ्याव्या लागतात, इम्युनिटी पण खराब होते. ह्या सगळ्या एकमेकांवरती अवलंबून असलेला डॉमिनो इफेक्ट आहे हा खरं तर. पण आता सगळ्यात सुंदर दिसायचं असतं त्याच्या ह्याच्यावरून पण सांगते, जेव्हा पोटामध्ये आपल्याला ॲसिडिटी वाढते, इन जनरलच जेव्हा पित्त वाढतं ना, तेव्हा आपल्या दातांमध्ये सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि आपल्या त्वचेवरती 100% परिणाम होतो. ॲसिडिटीचा परिणाम खूप वाईट असतो आणि मग मी म्हटलं तसं की ती ॲसिडिटी अर्धशिशी असेल, पित्तकारक असेल, काहींना उलटी केल्यानंतरच ॲसिडिटी जाते, त्याच्याशिवाय ॲसिडिटी थांबतच नाही. अशा पद्धतीच्या त्रासातून जायचं आणि फक्त बाहेरून मेकअप करायचा, हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर वेळा पाळा. बाहेर पडायचं असेल, डबा घेऊन जा. बाहेर पडू शकता, दुकानांच्या वेळा आणि तुमच्या वेळा मॅच करू शकता आणि मग जेवणाच्या वेळेला तुम्ही घरी आलात. अशा पद्धतीनं प्लीज खाण्याच्या वेळा चुकवू नका. आणि एक त्याच्यामधली गोष्ट सांगते, मी हेल्थ आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट नाही,
परंतु आजचा हा व्हिडिओ संपूर्णपणे प्रोफेशनल हेल्थ आणि न्यूट्रिशन डाएटिशियन एक्सपर्ट कडून या टिपा काढलेल्या आहेत. त्यांचं नाव आणि पत्ता नंबर व्हिडिओच्या शेवटाला सांगितलं जाणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाच आहे. पण त्याचबरोबर वेट लॉस लोकांना जो करायचा असतो ना, लोकांना असं वाटतं आम्ही सगळं पाळतोय, आमचं वजन का कमी नाही होतंय. तुम्हाला माहिती आहे अवेळी जेवणानं सुद्धा वजन वाढतं. कारण तुमचं मेटाबॉलिझमच हलून जातं. ज्या त्या वेळेला आपण खात नाही, ते बॉडी क्लॉक छान सेट होत नाही आणि सगळा रिदम बिघडून जातो. नंबर 10, खूप वेळा बोलून बोलून चोथा झालेला मुद्दा, पण खूप वेळा बोलल्यामुळे गुळगुळीत झालाय, पण तेवढाच परिणामकारक आहे अजूनही. आणि हा मला प्रामाणिकपणे सांगायचा आहे, कोणाला ऐकायचं नसतं, कारण सगळ्यांना क्विक टिपा पाहिजेत. पण हे महत्वाचं आहे, हे लक्षात येत नाही. आणि ते म्हणजे पाणी. आज व्हिडिओचं शूटिंग करते तरी सुद्धा पाणी सिपर, स्पेशली जर वेळ नसेल टाकायला पाणी भरून घ्यायचं छोटे, तर जम्बो बाटली घ्या, त्याला सिपर आहे, असं स्ट्रॉमधून पाणी प्या. हायड्रेशन, आतून जर तुमची बॉडी हायड्रेटेड नसेल तर कितीही महागाची क्रीम तुम्ही जरी लावली तरी ती तुमच्या त्वचेला हायड्रेट करू शकणार नाहीये, ग्लो येणार नाहीये. मेकअप हेवी करावा लागणार आहे, कारण आतून ग्लो नाहीये. मग ते हायलायटरचे चट्टे पट्टे आणि अतिशय भीषण हेवी मेकअप, केकी मेकअप सुद्धा दिसायला लागतो, कारण मुळात आतून त्वचाच छान नाहीये. जेव्हा तुमची त्वचा हायड्रेटेड, अतिशय ग्लोई आणि सुंदर हेल्दी असणार आहे, कारण तुम्ही भरपूर पाणी पिताय. किमान 2 ते 3 लिटर दिवसाला पाणी पोटामध्ये गेलं पाहिजे, असं प्रमाण सध्या सिद्ध झालेलं आहे. कुठपर्यंत तुम्हाला जमते? ताकाचं प्रमाण असेल तर असं पाणी पिण्याचं प्रमाण थोडं कमी असलं तरी चालेल. लिक्विड डाएटचं प्रमाण जास्त असेल तर पुन्हा एकदा वरून पाणी पिण्याचं प्रमाण किती पाहिजे तुमच्यानुसार निवडा. प्रतिकारशक्ती वगैरे वगैरे सगळे फायदे आहेतच, पण जो ग्लो येणार आहे त्या ग्लोमुळे प्रचंड कमी नॅचरल मेकअपच्या लुककडे तुम्हाला जाता येणार आहे लग्नामध्ये. नंबर 11, प्रोटीनचं प्रमाण वाढवा. कसंही वाढवा. व्हेजिटेरियन असाल, कडधान्य, डाळी, सगळी ती प्रमाणं दुधातून वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही कन्झ्युम करा. कदाचित तुम्हाला चांगला डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट असेल तर काही आजकाल व्हेजिटेरियन शाकाहारी लोकांच्यासाठी वरून दुधामध्ये वगैरे टाकण्याच्या वेगवेगळ्या चांगल्या प्रोटीन पावडर सुद्धा आज बाजारामध्ये आहेत अवेलेबल. आणि म्हणूनच माझ्या ओळखीच्या ज्या चांगल्या न्यूट्रिशनिस्ट आहेत त्यांचा मी नंबर देईनच. जे मांसाहारी आहेत त्यांना भरपूर ऑप्शन्स असतात. चांगलं प्रोटीन दररोज तुमच्या ताटामध्ये, तुमच्या जेवणामध्ये असायला पाहिजे. त्याचा परिणाम तुम्हाला लगेच जाणवेल. तुमचे केस लग्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हेअर स्प्रेज आणि वेगवेगळे टॉंग फिरवले जातात. मेसी बन्स करण्यासाठी एक एक केस लिटरली जाळला जातो. त्याच्यानंतर वेगवेगळे लुक्स असतील, नंतरचा स्ट्रेटनिंगचा लुक असेल, इतकं वेळा केस ओढले जातात. लग्न संपल्यानंतर तुम्हाला जाणवेल इतका हेअर लॉस होतो, कारण की आपल्याला सवय नसते. आम्हाला खूप सवय असते शूटिंग आणि याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे हेअरस्टाईल्स, केस सरळ केले, परत कुरळ केले, परत सरळ केले, परत वेगवेगळ्या क्रिम्पिंग बिम्पिंग अशक्य गोष्टींचे प्रयोग आमच्यावरती होत असतात. केसांना हीट दिली जाते, तुम्हाला सवय नसते. आणि तो हेअर लॉस जर तुम्हाला भरून काढायचा असेल तर लग्नाच्या आधीपासून तयारीमध्येच प्रोटीन इन्क्लूड करा. नंबर 12, झोप. झोपेवरती वेगळी सिरीज करू शकते मी, व्हिडिओ नाही. एक अप्रतिम पुस्तक आहे, त्याचा रेफरन्स देते, वाय वी स्लीप नावाचं. खतरनाक भारी पुस्तक आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधी झोपेला दुय्यम स्थान देणार नाही. आपले जे पिलर्स आहेत ना, डाएट, एक्झरसाइज आणि स्लीप, ह्या पिलर्सपैकी एक महत्त्वाचा आरोग्याचा खांब ज्याच्यावरती आपण आपले शरीर आणि आरोग्य अवलंबून आहे, उभं आहे ती इमारत, आणि ते म्हणजे झोप. दिवसाला किमान 24 तासामध्ये आपण 7 ते 8 तासाची हेल्दी स्लीप, काही लोकांना 9 तासाची, काही लोक इन्स्टॉलमेंट्समध्ये भरून काढतात. त्याचे स्लीप सायकल्स आणि त्या सगळ्याविषयीचं खूप कमाल पुस्तक आहे, ते तुम्ही नक्की वाचा. त्याला देर इज अ रिझन त्याला ब्युटी स्लीप असं म्हटलं जातं. या जगातला रेटिनॉल सिरम कुठलंही अँटी एजिंग ट्रीटमेंट तुम्हाला वाचू शकत नाही जर तुम्ही झोपला नाहीत तर. जे जे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत खूप मोठ्या प्रमाणाचे, म्हणजे नॅशनल लेवलला जे काम करतात, ज्यांच्याकडून मी शिकलेले आहे, पुन्हा एकदा राधिका मर्चंट आणि त्यांच्या मेकअप करतात त्या मेकअप आर्टिस्ट, ती तर मेकअपला बसत नाही. म्हणजे ती म्हणते की तुम्ही जर रात्रीचे काल 7 ते 8 तास झोपलेलं नसाल तर इथे मेकअपला माझ्या समोर चेअरमध्ये बसायचं पण नाही, मी तुम्हाला मेकअप पण नाही करणार. कारण शी नोज किती महागाचे प्रॉडक्ट वापरले तरी सुद्धा तो मेकअप डल दिसणार आहे, कारण तुम्ही आदल्या रात्रीची झोप तुमची चांगली झालेली नाही. इतकं झोपेला महत्व आहे. नंबर 13, हॉर्मोनल बॅलेन्ससाठी आपली तब्येत खूप छान ठेवायची आपल्याला लग्नासाठी. त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर मुली शतावरी पावडर पिऊ शकता, दुधात टाकून सुद्धा खूप छान लागते. एक असा मस्त निळ्या रंगाचं टोपण असलेला डबा आहे. सगळे प्रॉडक्ट सगळ्या लिंक मी देते. जी प्रेग्नन्सीच्या काळामध्ये सुद्धा मी शतावरीची पावडर घेत होते, ती अतिशय हेल्दी असते. ह्या सगळ्या जुन्या प्रूव्हन गोष्टी आहेत, त्या नक्की तुम्ही करा. मुलांच्या बाबतीमध्ये हॉर्मोनल बॅलेन्स राहण्यासाठी भोपळा खाल्ला जातो, त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचं हॉर्मोन छान राहणार आहेत.
हॉर्मोन छान राहिले, कुठच्याच पद्धतीचे त्वचेवरती ॲक्ने, पिंपल, रॅश, एक्स्ट्रा सीबम, ऑइल प्रोडक्शन होणार नाहीये आणि तुम्ही हेल्दी राहणार आहात. नंबर 14, काय खायला पाहिजे ज्याच्यामुळे आपली त्वचा, केस आणि आपण सुदृढ राहणार आहोत आपल्या लग्नाच्या स्पेशल डेला. त्याचबरोबर काय टाळा हे पण मी सांगणार आहे. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट काही मी लिहून काढलेलं त्या म्हणजे फॅटी फूड्स, साखर, शुगर, त्यानंतर मैद्याची बिस्किटं, एक्स्ट्रा मैदा, हेवी रोट्या, त्याच्यानंतर जंक फूड ज्याच्या सगळ्यामध्ये प्युअर मेन इन्ग्रेडियंट त्याचा मैदाच असतो बुवा. त्याच्यानंतर अनहेल्दी गोष्टींमध्ये दुर्दैवानं मुलींना सगळ्यांना आपल्याला आवडतं ते चॉकलेट्स. खूप वेळा मी बघितलेलं आहे की जे सेलिब्रिटीज किंवा मॉडेल्स त्यांचे जे स्पेशल फोटोशूट्स असतात, शूट्स असतात, शूटिंग्स, तेव्हा काय करतात की ज्याच्यामुळे स्किन खूप चांगली राहील. ह्या सगळ्या गोष्टी कोणीच कधीच खात नाही. कारण या सगळ्या गोष्टी पाणी होल्ड करतात, ब्लोटिंग पण होतं, वजन पण वाढतं, स्पेशली फोड येतो. लोकांना कळत नाही की अचानक तुम्ही एरवी कधीच पनीर नाही खातात, टोफू नाही खातात. एकदम आदल्या आठवड्यामध्ये, आदल्या दिवशी 2-4 दिवसांपूर्वी कुणीतरी काहीतरी मित्रांनी हॉटेलला बोलवलं आणि त्याच्यामध्ये पनीर होतं आणि दुसऱ्या दिवशी लगेचच तो फोड दिसायला लागतो. तो फोड 4-5 दिवस राहतो आणि मग पुन्हा आपल्या त्या स्पेशल डेला लग्नाच्या दिवशी सगळीकडे फोटोमध्ये वगैरे तो फोड दिसायला सुरुवात होते आणि आपल्याला कसं तरी होतं कारण फोटोतला काढाल एडिटमध्ये, प्रत्यक्षात लोक भेटायला येतात तेव्हा तो मोठाच्या मोठा पिंपल दिसतो. नंबर 15, तुमचे प्राधान्यक्रम सांगा. समजा कशाची ॲलर्जी असेल, तेलकटची, याची, त्याची, हे खाल्ल्यानं त्रास होतो, पोटात दुखायला लागतं, जड वाटतं किंवा फोड येतात. हे तुम्ही आता इतरांना पण सांगू शकता, आधी कळवू शकता आणि गोष्टी मॅनेज करू शकता. आता केळवण, गडांगण तुम्ही त्याला काही नाव द्या. मित्रांनी पार्टी दिली, बॅचलरेट पार्टी वगैरे, अशा वेळेला आजकाल सगळे आपलं ऐकतात. रिक्वेस्ट करायची, काका, मामी, मावशी, आत्या किती जवळचे असू दे, मी शक्यतो हे पाळतीये तर थोडंसं तेलकट नको, काय अचानक नॉनव्हेज देत असतील तर ते नको, गोडाचा आग्रह नाही केला तर बरं होईल, मी जरा पाळतीये, मला त्रास होतो, मला लगेच फोड येतात शुगरी फूड्सनं वगैरे, गोडानं. ह्यांना रिक्वेस्ट करायची. उगाच वाया जाणार, तुमची पण मेहनत वाया जाणार, मला पण त्याचा त्रास होणार. 2 आठवड्या आधी तर हे कसलेच कार्यक्रम करू नका. ट्रस्ट मी. थोडंसं अलीकडे सगळ्यांना म्हणा की तुम्हाला जे काही करायचं ते थोडं आधी केलं तर फार बरं होईल. असं करून ॲडजस्ट करा. म्हणजे आपल्या पोटामध्ये सुद्धा काही गोष्टी, काही रिॲक्शन, रॅशेस, काही आल्याच, ॲलर्जीज काही झाल्याच तरी सुद्धा आपल्याकडे 2 आठवडे असतील त्वचा क्लीन करण्यासाठी. अजून एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगते. काही लोक खूपच आग्रह करतात, खूप सारे आपलं नेटवर्किंग कॉन्टॅक्ट्स असतील, सगळ्यांना आपल्याला लाड करायचे असतात त्या काळात, नाही पण म्हणता येत नाही. अशा वेळेला ब्रंच करा. ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र किंवा ब्रेकफास्टला जा. काहीच जमत नसेल, दुसऱ्यांच्याचकडे जेवण करणार आहेत, रात्रीचं टाळा, दुपारी जेवा. रात्रीच्या वेळेला अतिशय हेवी फूड आणि तेलकट वगैरे खाऊन जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपली त्वचा नेक्स्ट डे पिंपल्स, ॲक्ने येण्याचं प्रमाण किंवा डायजेशनचं, त्याचं फॅट कन्व्हर्जन होण्याचं, वजन वाढण्याचं प्रमाण, धोका जरा जास्त होतो. दुपारी खाल्ल्यानंतर हेवीच असतं शेवटी, पण तरीसुद्धा दिवस मिळतो हेवी फूड डायजेस्ट करायला. त्यामुळे लोकांना सांगायचं दुपारी आलं तर चालेल का, सकाळी सकाळी भेटूयात ना, ब्रंच करूयात ना, असं त्यांना रिक्वेस्ट करून बघा. नंबर 16, खाण्याच्या गोष्टी बघितल्या. आता व्यायामाच्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर व्यायामाची सवय नसेल, अचानक व्यायाम सुरू करायचा नाही, न केलेला बरा. कारण आपण ऑलरेडी धावपळ करत असतो, एक्झॉस्ट झालेलो असतो आणि काहीतरी विचित्र करायला लागलो अचानक तर काही 15 दिवसात तर पोट काही फ्लॅट बीट होणार नाहीच आहे, अचानक वजन तर कमी होणार नाहीच आहे. उलट तुम्ही इतके दमून जाल, आजारी पडण्याचं प्रमाण वाढेल. मग काय करू शकता? ज्यांना अजिबातच व्यायामाची सवय नाही आणि किमान 1 महिना ते 2 महिना राहिलेले आहेत तुमच्या लग्नाला, तर तुम्ही कार्डिओनं सुरुवात करू शकता. चालणे. कितीही मी चालू शकते, मला प्रचंड चालायला आवडतं. प्रेग्नन्सीमध्ये चालायला सांगतात, वृद्धापकाळी चालायला सांगतात, ज्यांना डायबिटीज शुगर असते त्यांना चालायला सांगतात, ज्यांनी कधीच कसलाच व्यायाम केलेला नाही त्यांना सुद्धा जेवणानंतर का होईना 20 ते 30 मिनिटं शतपावली घालायला सांगतात. अशा पद्धतीचं तुम्हाला दिवसभरामध्ये काही जमलं नाही, तुम्ही प्रचंड दमलात, खूप शॉपिंग केली, खूप कामं टास्क झाले, तरी सुद्धा जेवल्यानंतर शतपावली म्हणून, जे पुन्हा एकदा पारंपरिक प्रूव्हन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचा फायदा होतो, 20 ते 30 मिनिटं फक्त चाला. एकाच वेळी काहीतरी क्रेझी एक्स्ट्रीम करून टाकायचं, यानं फायदा होणार नाहीये. नंबर 17, कार्डिओमधला आणि एक खूप छान उपाय, कारण की थोडंसं स्विमिंगला जाताना आपल्याला वाटायला लागतं क्लोरीनचं प्रमाण वेगवेगळं असतं. जरी आपण शॅडोमध्ये जरी पोहलो, कारण स्विमिंग सारखा इतका सर्वांगीण सुंदर व्यायाम नाही खरं तर, पण तरी सुद्धा स्टॅमिना खूप वाढतो आणि वेट लॉस, सगळे चांगले चांगले फायदे स्विमिंग पोहण्याशी रिलेटेड आहेत. परंतु मी समजू शकते काही लोकांना क्लोरीननं खूपच स्किन डॅमेज होते. त्यांच्यासाठीचा खूप चांगला दुसरा उपाय म्हणजे सायकलिंग.
आजकाल जिममध्ये स्टेडी एका जागी असलेल्या सायकलिंग पण आहेत, किंवा तुम्ही सायकल खरेदी करू शकतात. कोणाची असेल तर ती आजकाल रेंट आउट पण करता येते. त्या काळासाठी दररोज जाऊन 10 मिनिटं सुद्धा, खरं तर कारण सायकलिंगमध्ये जास्त धाप लागते, चढ उतार असतात. आपल्या आपल्या परिसरामध्ये सुद्धा जरी सायकल चालवली तरी सुद्धा प्रचंड फायदा होऊ शकतो. नंबर 18, तुम्हाला बाहेर जाताच येत नाहीये, तुम्हाला चालायचं नाहीये, ट्रेडमिल, सायकल कशाच्याच फंदात तुम्हाला पडायचं नाहीये, पोहण्यानं काळं होतं, क्लोरीन वगैरे वगैरे सगळे तुमच्याकडे कारण असतील. सूर्यनमस्कार. तुमचं घर किती छोटं असू दे, सूर्यनमस्कार घालण्या इतपत चटई टाकून कितीही गोंधळात पाहुणे आले तरी सुद्धा सूर्यनमस्कार घालता येतात. आणि त्याचे फायदे आता वेगळे नव्यानं सांगायला नको. किमान 11 सूर्यनमस्कारांना आपण सुरुवात करूयात. एकेका आसनाला थोडं थोडं थांबत श्वसनाकडे लक्ष देत जर आपण सूर्यनमस्कार घातले, प्रचंड फायदा होणार आहे. नंबर 19, लवचिकतेवरती, फ्लेक्झिबिलिटीवरती भर द्या. आणि म्हणूनच दिवसातला किमान 1 तास खरं तर आपण व्यायामाचा सगळ्यांनी काढायलाच पाहिजे. नसेल जमत, मी समजू शकते. वेगवेगळ्या आसनांनी तुम्ही लक्षात घ्या, फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस, पीटीचे, काही नाही जमलं पीटीचे व्यायाम जे असतात ते सुद्धा केल्यानं तुम्हाला प्रचंड फरक पडणार आहे. एका जागी बसून आजकाल आपल्या सगळ्यांची लाईफस्टाईल कशी झाली आहे सगळ्यांना माहिती आहे. बैठं काम आहे, तेवढी शारीरिक हालचाल होत नाही आणि त्याच्यामुळे शरीर झाले बोजड. शरीर बोजड होतं, वेट गेन होतो, घाम येतो, तेल, एकाच जागी बसल्यासारखे रुतल्यासारखे आपण बसलेलो असतो. खूप खूप वेळ उभं राहायचं सुद्धा लक्षात राहत नाही. लवचिकता निघून जाते. जेव्हा धावपळीची वेळ येते, जेव्हा लग्नाची वेळ येते, तेव्हा मात्र आपल्याला जाणवायला लागतं की काहीतरी मसल पूल झालाय. त्याच वेळेला मान लचकलेली असते, कंबर दुखायला लागते, मुलींचे पायाच्या गोळे यायला लागतात, क्रॅम्प्स यायला लागतात. आणि हे सगळं बोजड शरीर जे झालेलं असतं, लवचिकता नसलेलं शरीर असतं. मला सांगा, बाहेरून कितीही नटवण्याचा प्रयत्न केला, किती भारीतला शेरवानी असू दे, पण जर आपल्यामध्ये लवचिकता नसेल, आपण जर मस्त फ्लेक्झिबल नसू, आपण स्टॅमिना आपला कमाल नसेल आणि आपण आपल्या लग्नाची तयारी स्वतः फिजिकली फिट आहोत आणि वरती पुन्हा सगळा पोशाख, मेकअप, स्किन केअर सगळ्याची तयारी करत आपण असू, तर त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यामुळे आपण दिवसाचा 1 तास, मला मान्य आहे पुन्हा खूप काम आहेत, खूप टास्क आहेत, तरी सुद्धा तो 1 तास द्यायचा आहे. स्पेशली काही नाही जमलं पीटीचे व्यायाम आणि स्ट्रेचिंग मात्र करायचं आहे. नंबर 20, काही जमलं नाही, श्वसनाचे व्यायाम करा. तुम्हाला वाटेल हे काय छोटंसं, आणि आता ते म्हाताऱ्या माणसांना वगैरे सांगतात, किंवा आता लगेच त्या योगा डेला सेल्फी फक्त काढायची असते आणि प्राणायाम वगैरे करायचं असतं. हे आता मला कशाला सांगते, ट्रस्ट मी ऑन दिस. आपल्याला ब्रेनला, पूर्ण शरीराला जेव्हा सगळ्यात जास्त ऑक्सिजन प्रोव्हाइड होतं, तेव्हा आपली त्वचा, ते जे सेल्स आहेत त्याचं टर्नओव्हर खूप छान होतं. म्हणजे सगळ्या पेशी, भरपूर ऑक्सिजन मिळतो, आपली स्किन छान राहते. तब्येत दिसण्याचे पण फायदे सांगते, त्वचा छान राहते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, खूप सारा ताण असतो, आयुष्यातला मोठा बदल घडत असतो आणि सगळा तो आपल्याला माहिती असतो. आनंदी जरी असलो, चांगल्या घरात करत असो, लव्ह मॅरेज जरी असेल, सगळ्या आपल्या फेवरेबल सगळ्या छान छान गोष्टी जरी घडत असल्या तरी मोठा बदल असतो. ताण हळूहळू वाढायला लागलेला असतो, तो कमी व्हावा, कारण त्या ताणाचं पण दिसायला लागतं. म्हणूनच मुलींना कळते, मला कधीच डार्क सर्कल नव्हते आणि माझ्या लग्नाच्या वेळेला डार्क सर्कल्स कसे आहेत. त्याचं कारणच असा, आपण शॅलो ब्रिदिंग करत असतो, आपण छोटा छोटा श्वास घेत असतो, आपण खूप कामं करत असतो, प्रचंड ताण असतो, पटापटापटा खूप निर्णय, खूप वेळा बाहेर, खूप खूप गोष्टी चालू असतात आणि त्या व्यापामध्ये दीर्घकाळ श्वास घ्यायचा सुद्धा विसरून जातो. आजकाल ॲप्स आलेले आहेत की दीर्घ श्वासाची आठवण करून देणारे. आपण किमान दिवसा, काही होऊ दे, तिथे सगळ्याला बंद करायचं, शटडाऊन करायचं, 10 मिनिटं छान दीर्घ श्वास आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. फार वेगळ्या पद्धतीचे श्वसनाचे व्यायाम तुम्हाला जमत नसतील तरी चालतील. म्हणूनच त्याच्या पुढचा माझा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, नंबर 21. आणि तो म्हणजे, जर तुमच्याकडे जसं लग्नाचं बजेट असतं ना, प्लीज त्याच्यातलं थोडंसं बजेट बाजूला ठेवा आणि किमान 6, 7, 8 महिने तुमच्या लग्नाला जर असतील आणि छान 3 महिने असतील तरी फरक पडू शकतो. 1 ते 1.5 महिन्यामध्ये फार काही घडू शकत नाही. एवढा कालावधी असेल, पर्सनल ट्रेनर नेमा. तो तुमचं आयुष्य बदलून टाकतो. खूप वेळाला आपल्याला व्यायामाचं महत्त्व माहिती असतं, डाएटचं महत्त्व माहीत असतं, पण आपल्याला हे माहिती नसतं नक्की व्यायाम कोणता करायचा आहे, नक्की सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मी माझ्या शरीराला, माझ्या वयामध्ये, माझं शरीर आत्ता असं आहे, हे वय आहे, हे वजन आहे, ही उंची आहे, ही अनुवंशिकता आहे, माझ्या शरीराच्या बॉडी टाईपला मी काय पद्धतीचं खाल्लं पाहिजे आणि काय पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे, यासाठी एक्सपर्ट असतात. आणि म्हणूनच ही 21वी महत्त्वाची, 21 रुपयांची तुम्हाला भेट दिल्यासारखे 21 पॉईंट्स मी तुमच्यासमोर मांडते आहे. माझ्या ओळखीचा खूप चांगला ट्रेनर आहे, ज्यानं आज आम्हाला मदत केली छान छान टिप्स पण सांगण्यासाठी, आणि तो म्हणजे अनुज. त्याचा पण नंबर, इंस्टाग्रामचा पेज सगळं मी सांगेल. आणि हे सगळे छान छान खाण्याच्या वगैरे वेगवेगळ्या छोट्या छोट्या कमाल टिपा ज्यांनी सांगितल्यात, त्या म्हणजे
ज्ञानदा चितळे पुसाळकर. आणि त्यांचा सुद्धा पत्ता, नंबर, लिंक, त्यांना जर भेटायचं असेल, 1-to-1 कन्सल्टन्सी घ्यायची असेल, तुम्ही नक्की घ्या. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आपला स्पेशल डे आहे. जसं बजेट बाजूला काढलंय, जसे मनस्थिती, कुटुंब, सगळे छान छान फॅमिली, सगळे निर्णय छान छान आपण गोष्टी सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि ते डिपार्टमेंट सुद्धा आपलं करेक्ट आहे, तसंच आता हेल्थ आणि फिटनेसचं आतून डिपार्टमेंट भारी करूयात. त्यानं काय होणार आहे, खऱ्या अर्थानं आतून बाहेरून स्किन, हेअर, लेहंगा, साडी, जे काय आपण फिट राहणार आहोत, बेस्ट होणार आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची टिप मला व्हिडिओ संपण्याच्या आधी द्यायची असते, त्याच्याशिवाय व्हिडिओला सोडून जायचं नाही. आणि ती म्हणजे गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटा प्लीज. आपली हेल्दी सेक्शुअल मॅरिटल लाईफसाठी गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटा. आपली मासिक पाळी रेग्युलरली येते का, आपल्या खूप छान हेल्दी सेक्शुअल लाईफची सुरुवात आता होणार आहे, आपल्याला काही इश्यूज आहेत का, आपल्या हेल्थचे काही इश्यूज आहेत का, आपल्याला PCOS, थायरॉईड, रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी, सिस्टीमसाठी सगळं नीट बघून घ्यायचं आहे. सगळ्या महत्त्वाच्या टेस्ट काही असतील, काही शंका मनामध्ये असतील, आपल्या पार्टनरविषयी काही संशय किंवा शंका असतील, ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचं सेफ आणि छान ठिकाण म्हणजे गायनेकोलॉजिस्ट, आपला पार्टनर आणि आपण. खूप वेळा हनीमूनच्या तारखा बिरखा बुकिंग होतं आणि त्याच वेळेला पाळी येते. त्याचं काय करावं कळत नाही, विचित्र गोळ्या खाल्ल्या जातात, मुलांना काही शंका असतात, मुलींना पण काही शंका असू शकतात. सगळं विचारण्याचं, तिथे बसून छान गोष्टी सॉल्व्ह करण्याचं ठिकाण म्हणजे गायनेकोलॉजिस्ट. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लगीन बिगिन्सच्या सिरीजमधला याच्यानंतर आधीचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका, ज्याच्यामध्ये मुळात बजेटचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, लग्नामध्ये कशात खर्च करावा, कशात खर्च करावा नाही, व्हेन्यू कसा बघावा, कार्यालयाचे रूम्स किती असायला पाहिजेत, मेकअप आर्टिस्ट कशी नेमायची, सगळा खर्च, मेन्यू, व्हेन्यू, वेगवेगळ्या टिपा, तुमचा ऍक्च्युअल सोहळा उत्तम होण्यासाठीचा हा व्हिडिओ याच्यानंतर नक्की बघा, त्याच्यात मिळणार आहेत. बाय द वे, व्हिडिओ बघताना मला सांगायचं होतं, तुम्हाला आम्हाला पण लग्नाला बोलवायचं असेल तर बोलवा ना, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू.